शेतकरी महाराष्ट्रभरातला अहवाल दिलाय। सोयाबीनवर अनेक रोगांचा आणि अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शेतमालाला कुठल्याच पद्धतीने भाव नाही आणि सरकारने कर्जमाफीची केलेली जी घोषणा आहे ती घोषणा अंमलात न आणल्यामुळे आत्महत्या वाढायला लागलेल्या आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांची ताबडतोबीनं ही कर्जमाफी दिलेल्या आश्वासनाच्या नुसार या सरकारनं करावी। तर दुसरीकडे अन्याय आणि अत्याचाराची प्रकरणंही वाढत चाललेली आहे। महिलांवरील अत्याचार असतील, मॉब लिंचिंग सारखे प्रकार हे महाराष्ट्रात वाढायला लागलेले आहेत। पुरोगामी महाराष्ट्र म्हणून महाराष्ट्राची जी ओळख आहे त्या ओळखीमध्ये शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र याचा आग्रह धरण्याच्या अनुषंगानं सातत्याने संतांची परंपरा आपल्याला लाभलेली आहे। तर नंतरच्या काळात समाज सुधारकांची देखील परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे। मात्र अशा परिस्थितीत कोणीही सरकारच्या विरोधात ब्र शब्द काढू नये करिता जनसुरक्षा कायद्यासारखे अन्यायकारक कायदे देखील ही महाराष्ट्रात आणल्या जात आहे। तात्पर्य लोकशाही गुंडाळून ठेवण्याचे काम हे आज रोजी सुरू आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आज विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस हा देशभरात काम करत आहे। संसदेमध्ये काँग्रेसचे आमदार खासदार सर्व जे आहेत हे एकसंघ राहून त्या ठिकाणी मोदी सरकारचा विरोध करीत आहेत। राहुल गांधींचं सक्षम आणि समर्थ नेतृत्व आहे काँग्रेस पक्षाला हे लाभलेलं आहे। कोणी मी म्हणणारा माणूस हा काँग्रेस सोडून जेव्हा जातो तेव्हा तो एकटाच त्या ठिकाणी जात असून जी मूळ कार्यकर्त्यांची जी ताकद आहे ही ताकद काँग्रेस पक्षाच्या सोबत आहे। त्यामुळे काँग्रेस पक्ष हा नेत्यांचा नाही, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि कार्यकर्ता आज देखील हा काँग्रेसच्या सोबत आहे। तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधात देशभरामध्ये संघर्ष करणारा आणि देशभरामध्ये कार्यरत असणारा काँग्रेस हा एकमेव पक्ष असल्याचं देखील या ठिकाणी विनम्रतेने आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो। त्यामुळे पक्षात राहून अनेक लोकांनी तिकीटं घेतली, मोठमोठे पदं भूषवली, मात्र आता भय आणि लालच या खेळामध्ये ते पक्ष सोडून जे जात आहेत तर त्यांना आमचा नांदा सौख्य बरे, गेल्या घरी सुखी राहा हा त्यांच्याप्रती असणारा आमचा संदेश आहे। तर काँग्रेस पक्ष हा नेत्यांमुळे नाही कार्यकर्त्यांमुळेच असल्याचा या ठिकाणी मी पुनरुच्चार करतो। भारतीय जनता पक्ष ही चेटकीन आहे आणि ही चेटकीन काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते ही चटकीन खात आहेत आणि यांच्याजवळ स्वतःचे नेते नाहीत। आणि आता आपल्याला राजकारण करताना हे नेते काँग्रेस पक्षातून ते आयात करीत आहेत। त्यामुळे एकंदरीत चित्र जे आहे तर काँग्रेस मुक्त भारत करणारा भाजपची घोषणा होत असताना आता काँग्रेस युक्त भाजप ही झाल्याचं देखील एक आत्ताची वस्तुस्थिती आहे। कितीही जण पक्षाच्या अनुषंगाने आमचे नेते जर सोडून जात असतील तरी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आणि आगामी काळात आम्ही एक दैदिप्यमान काँग्रेसच्या माध्यमातून हेच प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही। हे संघटनेचं एकंदरीत वातावरण आहे हे देखील या ठिकाणी विनम्रतेने आपल्या पुढे सांगू इच्छितो। सर, काँग्रेसचे जे माजी आमदार कैलास गोरंट्याल आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, त्याचबरोबर त्यांनी काँग्रेस सोडताना काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली, तिकीट देऊन आम्हाला वाऱ्यावर सोडलं विधानसभेमध्ये अशा प्रकारची खंत देखील व्यक्त केली। त्याचबरोबर जालन्याचे काँग्रेसचे खासदार आहेत त्यांच्यावर पण त्यांनी नाराजी व्यक्त केली। वाऱ्यावर वरात काढणं किंवा वाऱ्याला लाथा मारणं हे चुकीचं असतं किंबहुना जाताना कुठेतरी एक आरोप करावे लागतात, त्यातला हा असणारा एक भाग आहे। काँग्रेस जेव्हा तिकीट देतं तेव्हा भारतातला सगळ्यात जुना पक्ष हा तिकीट देत असताना अनेक कार्यकर्त्यांची हयात चालली जाते, मात्र त्यांना पंजा मिळत नाही। वारंवार पंजा मिळालेल्या माणसांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं म्हणजे कुठेतरी हा पक्षाने केलेल्या उपकाराचा आणि दिलेल्या संधीचा हा अपमान आहे। प्रदेश उपाध्यक्षाचा राजीनामा दिलाय का त्यांनी?
अद्यापपर्यंत त्यांचा राजीनामा हा पक्ष पातळीवर पोहोचलेला नाही. कैलास गोरंट्याल हे काँग्रेसमध्ये भाजपमध्ये जात असताना तुमच्याशी काही त्यांचा संपर्क झाला होता का, चर्चा झाली होती का, त्यांनी काही नाराजी व्यक्त केली होती? त्यांनी मी प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून जो 4 महिन्याच्या काळात माझी त्यांच्याशी वारंवार भेट झाली. त्यानंतर मी शेजारच्या जिल्ह्यातील आहे, त्यांच्याशी असणारे संबंधही जुने आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर बोलत असताना त्यांनी कधीही कुठेही पक्षाच्या घटनेबद्दल, पक्षाच्या नेत्याबद्दल किंवा झालेल्या प्रसंगाच्या अनुषंगानं कुठेही नाराजी ही व्यक्त केलेली नव्हती. त्यांची चौकशी होईल असं पण चर्चा सुरू त्या दाखवण्यात गेल्या असं वाटतंय. हे त्यांना विचारण्याचं अधिक संयुक्ती योग्य राहील. मात्र अशा प्रकारे कैलास गोरंट्याल यांच्या संदर्भात तुमच्याकडे वरिष्ठांकडे काही तक्रारी आल्या होत्या आणि त्या तक्रारीच्या अनुषंगाने त्यांच्यावर कारवाई होईल या भीतीने त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला असं म्हणता येईल. पक्ष ते सोडत आहेत. पक्षाने वारंवार त्यांना संधी दिलेली आहे. ते जाण्याच्या अनुषंगानं त्यांनी काही अडीअडचणी असतील तर त्या सोडवण्याच्या अनुषंगानं दस्तूरखुद्द खासदार महोदयांनीच त्यांची जाऊन भेट घेतलेली होती. इतपर त्यांनी त्यांचा निर्णय घेत असल्याचे समजते. त्यामुळे त्यांना चालल्या घरी सुखी राहा याच्याशिवाय मला यावर काही टिप्पणी करायची. अशी पण माहिती समोर येते की विधानसभा निवडणुकीत काही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांची कामं केली नाही म्हणून त्यांचा पराभव झाला आणि कल्याणकारी यांच्या वेळेस सुद्धा कैलास गोरंट्याल काम केलं नाही म्हणून असा पण आरोप झालेला होता. यातून ते पक्षातून बाहेर पडताय का? हा काही पक्ष अंतर्गत पक्षाच्या अनुषंगानं कुठेही आरोप करून जात असताना त्यांना जाण्याकरता, दुसऱ्या पक्षात जाण्याकरता त्यांचा निर्णय, त्यांनी तो निर्णय त्यांच्या स्वखुशीने घ्यावा. यामध्ये पक्षाला पार्टी करण्याचं कुठलंही कारण नाही, नाक ओढण्याची आवश्यकता नाही. परभणीमध्ये सुरेश वरपुडकर असतील, जालन्याचे कैलास गोरंट्याल असतील, हे सगळे भाजपमध्ये जात आहेत. काय नेमकं कारण असू शकते? काँग्रेसला गळती लागली असं वाटतंय का तुम्हाला? काँग्रेस ही मजबूत या देशातला सर्वात जुना पक्ष आहे आणि ज्या काही विरोधी पक्ष म्हणून जी भूमिका आहे ती काँग्रेस पक्ष आज या ठिकाणी करत आहेत. नेते हे जरूर मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक नेते जात आहेत. कोणी ईडीच्या भीतीमुळे जात आहेत, अजून कोणी काही दुसऱ्या भीतीमुळे जात आहेत किंवा लालचेतून जात आहेत. तेव्हा भय आणि लालच हा एकंदरीत असणारा भाजपचा खेळ आहे आणि भारतीय जनता पक्षाला दुसऱ्या पक्षाचे नेते त्यांच्या पक्षात घेताना लाज वाटली पाहिजे आणि ही त्यांनी आता लाजही त्यांची जी आहे ही गुंडाळून ठेवली आहे. विधान भवनाचा त्यांनी विधानसभेला क्लब केलाय. विधानसभेचा परिसर हा WWFची आता आखाडा केलाय आणि महाराष्ट्रभर त्यांनी आता कुठेही तत्व किंवा प्रणाली बाजूला ठेवून सरसकट काँग्रेसला फोडा अशा स्वरूपाची जी भूमिका घेतलेली आहे ही त्यांचा पक्ष पोकळ आहे. त्यांना नरेंद्र मोदींचा फार ठिकठिकाणी ते गौवा करत असतात, मात्र त्यांच्याजवळ कोणताही करिश्मा राहिलेला नाही. त्यांना दुसऱ्या पक्षातले नेते आयात केल्याशिवाय स्वतःचा पक्ष टिकणार नाही ही त्यांच्या पक्षाला लागलेली दुसऱ्या बाजूला ही गरगर आहे असं म्हटल्यासही आगामी काळाच्या संदर्भाच्या अनुषंगाने चुकीचं ठरणार नाही. सातत्याने काँग्रेस पक्षातून जात असणारे जे लोक आहेत ती का जात आहेत हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे. महाराष्ट्रभराचा संदर्भ घेतला तर त्यांना ब्लॅकमेल केलं जात आहे किंवा स्वतःचं चांगलं करण्याच्या अनुषंगाने ते कुठेतरी जात आहे. ते एकंदरीत हे देशाचं एक चित्र आहे. त्यामुळे जो माणूस वारंवार आमच्या पक्षाकडून उभा राहिला हा जात असताना आमची निवड चुकली होती का काही वर्षांपूर्वी हाच एक प्रश्न निर्माण होतो. कारण आता हा संघर्षाचा काळ आहे आणि या संघर्षाच्या काळात लाभार्थी म्हणून वावरलेले आणि लाभार्थी म्हणून चांगलं करून गेलेली माणसं आज जर पक्षाच्या विचारधारेसोबत जर राहत नसतील तर आमची निवड कुठेतरी याच्या पहिल्याच्या काळात चुकली होती. आता हा एक पहिला अंक भाजपने जो सुरू केला आहे हा अंक झाल्यानंतर दुसऱ्या अंकाचा पडदा उघडल्यानंतर मराठवाड्यामध्ये आपल्याला बरेच धक्कादायक आणि बदलता फिरता रंगमंच जो आहे तो झालेला आढळून अंक दुसरा जेव्हा सुरू होईल तेव्हा तुम्ही आमच्या नेते असतात आम्ही करा असं करणार नाही आणि ते करत असताना एक संहिता आमच्या पक्षातून लावल्या जाईल. आणि आपण इथे बघत असाल की काँग्रेस पक्षाच्या आता संपर्क जालन्याच्या आमच्या खासदार महोदयांच्या कार्यालयात आजचं वातावरण काय, हा जो उत्साह आहे या ठिकाणी कार्यकर्त्यांची जी रेलचेल आहे ही सर्व काही येणारा काळ कसा राहील ते सुतोवाची त्यांच्या उपस्थितीतून होत आहे. कार्यकर्त्याला मोठं करणं आणि त्याकरता प्रशिक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांकडे बघणं या गोष्टी आम्ही करणार आहोत. त्यामुळे आयात या गोष्टीवर आणि निर्यात या गोष्टीवर
दोन्हीवर आमचा विश्वास नाही. त्यामुळे पक्षातल्याच कार्यकर्त्यांना आगामी काळात संधी देण्याचं पक्षाचं धोरण आहे. स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी भाजपकडून ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू करण्यात आलेले आहे का? आणि एक काँग्रेसचा आणखी एक नेता पुन्हा भाजपमध्ये जाणार अशा पण चर्चा आहे. एकदा हे ऑपरेशन जे लोटस आहे किंवा ऑपरेशन फोकस आहे किंवा 50 कोटी एकदम ओके जे आहेत, या सगळ्यांच्या मागे भ्रष्टाचार आहे. आणि जात असणारा माणूस जो आहे तो स्वतःचे काही अडचणी ज्या आहेत त्या सोडवण्याकरता जात आहे. ही सर्वसाधारण सत्य हे समाजापुढे आपल्या सगळ्यांपुढे हे आलेलं आहे. त्यामुळे जात असणारा माणूस का जातो याकरता पक्ष अध्यक्ष म्हणून मला जरूर त्याची जबाबदारी ने उत्तर त्याचं देणं हे माझ्या कर्तव्याचा भाग आहे. मात्र ते जाणारे का जात आहेत हे सर्वस्कृत आहे. कैलास गोरंट्याल यांनी अद्यापपर्यंत तुमच्या पक्षाच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला नाही. तुम्ही त्यांची काही समज घालण्याचा प्रयत्न करणार? दस्तूरखुद खासदार साहेबांनी त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी पक्ष पातळीवर पक्षाचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. त्यांची तिथे भेट झालेली होती. राजीनाम्याचं काय? सर्वांचा एकच आरोप आहे की वरिष्ठ गोरंट्याल गेल्यानंतर काँग्रेसला कोणताही चेहरा उरलेला नाही. नाही, काळ जो आहे हा काळ खाली राहत नसतो. गाडी चालत असताना ती गाडी थाकत असते किंवा दुसरे जे प्रभाव असतात त्यांचा समज असतो की हा गाडी चालवला जातोय, मात्र हा तसा नसतो. तर ती त्याची मोटर जी चालत असते ती चालवणाऱ्या शक्ती वेगळी असते. वाहन म्हटलं तुम्हाला, मी काही बैलगाडी म्हटलेलं माझ्या तोंडात. गंभीर आरोप केलेला आहे की राज्यातली पोलीस यंत्रणा त्यांच्या घरावर नजर ठेवतील, त्यांच्यावर पूर्णपणे देखरेख केला जाते. त्याला जोडूनच सर संकटमोचक म्हणून मिरवणारे एक मंत्री आहेत, ते अत्यंत खालच्या पातळीवर कशा पद्धतीने त्यांना त्रास देत आहेत हे सर्वस्तुत आहे. त्यामुळे त्यांचं जे म्हणणं आहे त्याची शहानिशा करावी, त्याचा पोलिसांनी तपास करावा आणि नाक वेठीस धरल्या जर जात असेल तर हे चुकीचं आहे. लोकसभेमध्ये ऑपरेशन सिंधूर नेते सोडून चालले आहेत, भरपूर आता गळती लागलेली काँग्रेसला. आणि ज्या प्रत्येकाचं एकच म्हणणं आलंय की हायकमांड आमच्याकडे लक्ष देत नाही, आमचं त्यांच्याकडून कोणी सुनावणी करत नाहीये. एकीकडे भाजपचा जसा दबाव आहे तुम्ही म्हणताय की त्यांना ब्लॅकमेल ईडी काय काय असं, त्याच्यावर कायदे कारवाई करण्यासाठी त्यांचे वरिष्ठ त्याच्याकडे बघत नाहीये, त्यांना मदत करत नाही. हा द्राक्ष आंबट या प्रवर्गातील आरोप आहे. पक्ष हा सगळ्यांशी चर्चा करण्याकरता तयार आहे. 24 तास उपलब्ध पक्षाची निरीक्षकांची पद्धती एक सिस्टीम लावलेली आहे. त्यामुळे प्रत्येकाचं हिअरिंग आहे, प्रत्येकाच्या शंका ज्या असतील त्याचं समाधान केलं जाईल आणि सगळ्यांनी सोबत आपण राहून चालावं हे पक्षाचं धोरण आहे. त्यामुळे हिअरिंग नाही, ऐकल्या जात नाही असं नाही. कारवाई करायला आम्ही तयार आहोत. नवीन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून आता नवीन तालुका अध्यक्ष होत आहेत, नवीन पक्ष बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली, लवकरच नवीन कार्यकारिणी पण जाहीर होणार आहे. त्यामुळे पक्ष बांधणीची कारवाई जी आहे ती सुरू आहे. ज्यांना थांबायचंच नाही तर ते खोटे नाटे आरोप करून पक्षातून जात आहेत. त्यामुळे त्यांना खूप गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही. त्यांच्या जागी नव्या दमाची टीम जोडणं ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. लोकसभेमध्ये आज ऑपरेशन सिंधूरवर चर्चा सुरू आहे. याविषयी प्रणिती शिंदे जे ते असं म्हणाले की ऑपरेशन सिंधूर तमाशा होता, काय सिद्ध केलं, किती विमानं पाडलेत असं त्यांनी प्रश्न उपस्थित केला. ऑपरेशन सिंधूर त्यांनी ज्या संसदेच्या सभागृहात आज झालेली चर्चा आहे आणि या चर्चेला पूर्ण वेळ पंतप्रधानांनी वास्तविक पाहता तिथे बसून राहायला पाहिजे होतं आणि पंतप्रधानांनी त्या संदर्भात उत्तरं द्यायला पाहिजे होती. याआधी झालेल्या ऑल पार्टी मिटिंगमध्येही पंतप्रधान नव्हते. ऑपरेशन सिंधूरच्या नंतर जी सभा झाली त्याही ठिकाणी नव्हते आणि सातत्याने या विषयावर देशाच्या नागरिकांना काही गोष्टी ज्या आहेत देश म्हणून त्या जाणून घेण्याचा अधिकार आहे. पहिल्यांदाच काही अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय तणाव हा निर्माण झालेला नाही. स्वातंत्र्य मिळाल्याच्या ताबडतोबीपासून 1947 पासून तर कारगिल पर्यंत असे अनेक प्रसंग आले आणि प्रत्येक प्रसंगाच्या वेळेस संसदेमध्ये त्या वेळेच्या पंतप्रधानांनी अत्यंत जबाबदारीने उत्तर दिलं आणि देश म्हणून सर्व एकसंघ राहण्याची भूमिका ही भारताने घेतलेली हा भारताचा इतिहास आहे. मात्र आता पंतप्रधानच त्या चर्चेत सहभागी होत नसतील किंबहुना पळ जर काढत असतील तर दुर्दैवी आहे. त्यामुळे सगळ्या खासदारांनी जे केलेले आरोप आहे त्या आरोप नसून ती एक भावना आणि असणारी त्यांचा तो विशेष अधिकार आहे. त्यावर आता पंतप्रधानांनी देशाने उत्तर त्याचं दिलं पाहिजे. सर बहुत सारे लोग जो है कांग्रेस के इतने आसानी से जो है पक्ष छोड़कर जा रहे हैं, सुरेश वरपुड़कर हो या कैलाश गोरंट्याल, तो पक्ष की जो वरिष्ठ जो ऊपर की
नेता होते, उन्होंने उनकी समझ निकालने का कोई प्रयास किया नहीं। यहाँ तो कल्याण गाड़ी ने मुलाकात की, लेकिन उसके अलावा और लोगों ने कुछ समझ निकालने का प्रयास किया है क्या, या फिर आप उसमें कामयाब नहीं रहे? जो जाने वाला है उसके जाने के कारण बहुत सारे अलग अलग हैं, इसलिए उसको ना समझ है तो उसकी समझ दूर कर सकते हैं। गोरंट्याल के साथ कितने नगर सेवक है सर उसमें कोई ज्यादा मैंने उनके बारे में जरूरत से ज्यादा बात कर दी है। कोई दूसरा सवाल है तो प्लीज सर, एक दूसरा प्रश्न आहे माणिकराव कोकाटे हे आहेत. आज त्यांच्यावर निर्णय होणार आहे. तुम्हाला काय वाटतं? त्यांना समज दिल्याची माहिती समोर येते. त्यांना दिलासा मिळणार अशा पद्धतीची सुद्धा माहिती मिळते. या महाराष्ट्रामध्ये नैतिकता ही मंत्रिमंडळाने आणि सरकारच्या सगळ्या आघाडी पक्षांनी गुंडाळून ठेवलेली आहे. स्वातंत्र्याच्या नंतर पहिल्या मंत्रिमंडळामधले पहिले रेल्वे मंत्री लाल बहादूर शास्त्री यांनी रेल्वेचा अपघात झाल्यानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून रेल्वे मंत्रिपदाचा राजीनामा हा दिला होता आणि तेव्हापासून जबाबदारी आपल्या विभागाची स्वीकारून किंवा आपल्यामधल्या काही असणाऱ्या चुका ज्या असतील अनावधानाने घडलेल्या किंवा जाणून बुजून घडलेल्या त्यातून राजीनामा देण्याची एक पद्धत स्वातंत्र्याच्या काळापासून ही सुरू होती. त्यामुळे जर कोणी चुकलं असेल, कोणी हुकलं असेल तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही भारताची राजनैतिक एक संस्कृती आहे. आता या संस्कृतीला या सरकारमध्ये हे गुंडाळून ठेवलेलं आहे. जो धनंजय मुंडे यांचा पण जो झालेला राजीनामा आहे, हा राजीनामा मागण्याचं कारण काय होतं की तपासावर त्यांचा दबाव पडू नये, तपासावर त्यांनी इन्फ्लुएन्स करू नये करिता त्यांचा राजीनामा मागितला जात होता. मात्र त्यांनी राजीनामा कधी दिला तर जेव्हा चार्जशीट दाखल झाली आणि चार्जशीट मधला विकृत जो अत्याचार आहे तो समोर आला, त्याचे फोटो लीक झाले आणि त्यावेळेस कुठेतरी देवेंद्र फडणवीसांना वाटलं की आता आपल्या मंत्रालयात कार्यकर्ते घुसतील, तेव्हा त्यांनी नाईलाजाने धनंजय मुंडेंचा राजीनामा हा घेतला. आता पत्ते खेळताना एका दुरी तिवरी लावताना आता थेट पाहिलं जातं, थेट विधानसभेमध्ये बघितलं जातं तर रमी विधानसभेत खेळणारा, ढेकळांचा सर्वे करायचा का म्हणणारा, भिकाऱ्यांची शेतकऱ्यांशी तुलना करणारा आणि शेतकरी हा कर्ज काढतो पोरींचे लग्न लावतो, एवढी प्रदीर्घ शृंखला असणाऱ्या कोकाटेचा राजीनामा जर हे सरकार घेत नसेल तर हे बेशरम आहे. आणि दुसऱ्या बाजूला या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लाचार मुख्यमंत्री आहेत. एवढं मोठं बहुमत असतानाही जर त्यांच्या एखाद्या मंत्र्यावर त्यांना जर कारवाई करता येत नसेल तर हा महाराष्ट्राच्या स्वतंत्र महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात लाचार मुख्यमंत्री आहे. सरकारची काय भूमिका असेल, साहेब? एक मिनिट. पृथ्वीराज चव्हाणही नाराज आहेत अशा बातम्या आहेत, त्यांच्याबद्दल काय तुम्ही अफवा आहेत. त्यांच्याशी सातत्याने बैठका त्यांच्यासोबत सुरू आहे आणि पक्षाची मोठी जबाबदारी ते स्वीकारत आहेत. मतदार यादीमध्ये झालेल्या दांदलच्या अनुषंगाने एक समिती गठीत झालेली आहे आणि ते त्याचे प्रमुख आहेत. अत्यंत चांगल्या पद्धतीने पक्षामध्ये त्यांचं योगदान लाभत आहे. यहाँ पर परभणी जिले के कुछ कार्यकर्ता जो है लाडकी बहीण योजना जी आहे जी सरकारनं निवडणुकीपूर्वी आणली होती, त्यामध्ये 4,800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला. लाडकी बहीण योजनेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जे गोंधळ आहेत ते समोर येत आहेत. पहिल्यांदा या लाडक्या बहीण योजनेला फिल्टर लावलं, त्याच्यामध्ये लाखो अर्ज बाद ठरवले. आता लाखो अर्ज जे बाद ठरवले त्यांना आधीच 6 महिने आधीच त्यांना अनुदान दिलं गेलं होतं. तो बोगस आकडा कसा आला, तो सँक्शन कोणी केला, हा सरकारच्या पैशाचा अपव्यय कसा झाला, याचा जो लेखाजोखा आहे हा कुठेही मांडला गेला नाही. याची रिकव्हरी कुठेही झाली नाही. तो एक गोंधळ आधीच झालेला आहे. तर एवढंच नाही तर नुकताच लाडक्या बहिणीमध्ये काही पुरुषांनी देखील लाभ घेतल्याचे प्रकरणं अनेक समोर आलेली आहेत. तर कुठे नोकरीवर असणारे लोक याच्यामध्ये लाभ घेतात आहे अशाही अनेक प्रकरणं समोर आलेली आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना या योजनेमध्ये मोठं स्कॅन्डल असण्याची आणि मोठा घोटाळा असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे याचा वस्तुनिष्ठ चौकशी ही झालीच पाहिजे. देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस झाला आणि शरद पवार साहेब आणि उद्धव ठाकरेंनी विशेष लेख लिहून त्यांचं अभिनंदन केलं. तर हे याच्याकडे कसं बघता तुम्ही? महाराष्ट्रामध्ये सभ्य सुसंस्कृत राजकारणाची एक सुरुवात ही संयुक्त महाराष्ट्र जाहीर झाल्यापासून किंबहुना त्याच्या आधीपासून सुरू होती. मतांची भिन्नता असली तरी मनांची भिन्नता असू नये. विरोधी असला तरी राजकीय विरोध हा वैचारिक पातळीवरचा असावा.
व्यक्तिगत पातळीचा तो विरोध नसावा, अशा प्रकारची महाराष्ट्राची संस्कृती आहे. किंबहुना भारतामध्ये नेहरूंच्या काळामध्ये तशाच प्रकारची संस्कृती जोपासल्या जात होती. अटल बिहारी वाजपेयी आजारी असताना राजीव गांधींनी देखील त्यांची व्यक्तिगत काळजी घेऊन असताना आरोग्याची चौकशी करण्याचेही उदाहरण आपल्या देशामध्ये आहे. मात्र अलीकडच्या काळात शेलक्या भाषेचा वापर करणे, अत्यंत खालच्या पातळीवर टीका टिप्पणी करणे, यामुळे एक सभ्य सुसंस्कृत समाजाचं स्वप्न जे आहे हे कुठेतरी भंगतंय का, अशा प्रकारचे चित्र आहे. आणि या चित्रावर जर वाढदिवसासारख्या एखाद्या औचित्यावर जर शुभेच्छा विरोधी पक्षाकडून जर दिल्या जात असतील तर ती सभ्यता पुन्हा वापस आणण्याचा प्रयत्न आहे असं मला वाटतं. कुठलाही वाद नाही. भारतीय जनता पक्ष दर विषयाला भारत पाकिस्तान हिंदू मुस्लिम करण्यामध्ये पटायत असतं. हाही वाद जो आहे तो हिंदी मराठी ते करतायत. हा हिंदी विरोधाचा विषय नाही, हा मराठी संवर्धनाचा विषय आहे. आणि राहिला हिंदीचा विषय, तर संविधानाची अनुसूची 8 यामध्ये 22 भाषा आहेत. या 22 भाषा सर्व सारख्या आहेत. काँग्रेसची भूमिका ही मराठीच्या बाजूनी आहे. आणि मराठी ही नुसती भाषा नाही तर एक सभ्यता आहे, मराठी ही संस्कृती आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये तिसऱ्या भाषेची सक्ती ही काँग्रेस खपवून घेणार नाही, ही काँग्रेसची भूमिका आहे. आणि याच भूमिकेला 16 एप्रिलला GR आल्यापासून त्याच्या दुसऱ्या दिवशी 17 तारखेपासून आमचा काँग्रेसचा त्या सक्तीच्या अनुषंगाने विरोध आहे. तर मराठी संवर्धनाच्या अनुषंगाने आम्ही पुढाकार घेतलेला आहे. काल काँग्रेसच्या 3 खासदार रणांगणी यांनी जाऊन जो दुबेला जो प्रश्न विचारलेला आहे ती काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. राज ठाकरे यायला लागले उद्धव साहेबांसोबत. काँग्रेसचं नाही काय गोरेंट्याल यांचं म्हणणं आहे की जे मतदान त्यांना पडलं विधानसभेत ते त्यांचं वैयक्तिक आहे. त्यांचं मत काय आहे याच्यावर काही उत्तर देणं मी आवश्यक समजत. राज ठाकरे यायला लागले उद्धव साहेबांसोबत. ते महाविकास आघाडीमध्ये काही तुमचं काय मत आहे? राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन्ही ठाकरे आहेत, दोन्ही भाऊ आहेत, दोन्ही मावस भाऊ आहेत. ते जर एकमेकांना भेटायला जात असतील तर भारत जोडो विचार घेऊन काँग्रेस पुढे चाललंय. आम्हाला त्याच्यामध्ये हरकत असण्याचं काही कारण नाही. महाविकास आघाडी जी आहे ती महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्ष दूर ठेवण्याकरता, आणि भारतीय जनता पक्ष हा राक्षस आहे ही भूमिका तात्कालिक 2019 मध्ये ही उद्धव ठाकरेजींनी स्वीकारलेली होती. त्यावर पहिले महाविकास आघाडी झाली. पुढे चालून भारतीय जनता पक्ष हा लोकशाही गणतंत्र विरोधात आहे. मोदींनी या देशामध्ये लूट माजवलेली आहे आणि संविधान बदलण्याकरता भारतीय जनता पक्ष निघालेला आहे. आणि त्यांना थांबवलं पाहिजे यासाठी इंडिया अलायन्स झालेलं आहे. या 2 अलायन्सचं जे कारण आहे ते भारताचं गणतंत्र, लोकतंत्र आणि संविधान हा महाविकास आघाडीचा आणि इंडिया अलायन्सचा गाभा आहे. या त्रिज्येत, या डेफिनेशन मध्ये, या भूमिकेला कोणी साथ देतं नाही देतं आगामी काळात त्याच्यावर आम्ही विचार करू. तुर्तास नवा भिडू घेण्याच्या अनुषंगाने कुठलीही चर्चा आणि कुठलाही प्रस्ताव काँग्रेस पुढे आलेला नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.